नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अरण्यातील वेताळ ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 6वा. कावेरी वेडीवाकडी पळत सुटली होती. तिच्या मागे चौघे तिला पकडण्यासाठी धावले. बऱ्याच अंतरावर गेल्यावर कावेरी थकून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. ही तुमच्या प्रांतातील दिसते, दासबाबू म्हणाले. ही तरुण मुलगी या भयाण प्रदेशात कशासाठी आली आहे? छोटूनं त्यांना तिच्याबद्दलची माहिती सांगितली. हो ते खरं, पण इथे येण्याचा तिचा हेतू काय? ती आपल्या पाठीमागून आली. दासबाबू, 1 महिना तिनं सतत कोणत्या प्रकारे प्रवास केला असावा याची कल्पना करवत नाही, छोटू म्हणाला. पण तिनं इथे यावं तरी का? दासबाबू विस्मयानं बेशुद्ध कावेरीकडे बघत म्हणाले. ते मलाही माहीत नाही. आपल्याला वेताळाच्या राज्यात जायचं एवढं तिने मला सांगितलं होतं. मला तिची ती कल्पना मूर्खपणाची वाटली आणि त्यापासून तिला परावृत्त करण्याचा मी प्रयत्न केला होता. पण ती एकटीच या घोर अरण्यात येईल असं मला वाटलं नव्हतं. ती एवढा मूर्खपणा करेल असं कोणाला वाटलं नाही. इथपर्यंतचा पल्ला तिनं कसा गाठला तेच मला समजत नाही. आपल्यातील कोणीतरी तिला सामील आहे का? त्याच्याच मदतीनं ती इथपर्यंत आली असावी. तो तिला मार्गदर्शन करत होता आणि चोरून अन्न पुरवत होता, धनंजय म्हणाले. ते कावेरीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. पण बाबूजी, आपल्यात असा कोण असेल माणूस? छोटू म्हणाला. तेच तर मी शोधून काढणार आहे, धनंजय शुद्धीवर येत असलेल्या कावेरीकडे बघत म्हणाले. तेवढ्यात भागोनं एक जोरात आरोळी ठोकली. भोगू काही अंतरावर उभा होता. तो म्हणाला, बडाबाबू, शत्रू झाडावरून चाल करून येत आहे. ते ऐकताच धनंजय क्षणभरही थांबले नाहीत. त्यांनी अर्धवट शुद्धीत असलेल्या कावेरीला खांद्यावर उचलून घेतलं आणि बाजूच्या पहाडाकडे धाव घेतली. इतरांनी लागलीच त्यांचं अनुकरण केलं. धनंजयांनी शोधून काढलेली जागा संरक्षणाच्या दृष्टीने बरी होती. निदान पाठीमागून किंवा वरून हल्ला होण्याचा संभव नव्हता. ते पहाडाजवळ पोचतात न पोचताच तो आजूबाजूच्या झाडात जोरात सळसळाट सुरू झाला आणि झाडाचे शेंदे गदागदा हलू लागले. झाडांची पाने आणि फांद्या खाली तुटून पडत होत्या. एखादी वावटळ अचानक उद्भवली असं वाटत होतं. ते जिथे उभे होते तिथे तिन्ही बाजूनी शत्रू हल्ला करायला येत होता. झाडाच्या शेंड्यावरून कोणीतरी ओरडलं, बेकड, भागूबाई कुठले? आम्हाला बघून लपले, बाहेर या, बाहेर या. आणि त्याबरोबर एक बंदुकांची फैर झाडली गेली. धनंजयांनी ते दृश्य बघितले. त्यांचा त्याच्यावर विश्वास बसेना. आजूबाजूच्या झाडांवर माकडं बसली होती आणि कित्येकांच्या हातात जुन्या ठासणीच्या बंदुका होत्या. त्यांनी बंदुका झाडल्या खऱ्या, पण पहाडाच्या खाचीत धनंजय आदी मंडळी घुसल्यामुळे कोणाला काही लागलं नाही. भित्र्या कुत्र्यांनो, बाहेर या आणि मरायला सिद्ध व्हा, पुन्हा झाडावरून कोणीतरी रागात ओरडलं. काही वेळानं तो बोलणारा निराळ्याच भाषेत त्या माकडांशी बोलू लागला. धनंजयांनी आपल्या जोडीदारांना सावध असण्याबद्दल सूचना दिल्या. पाऊस कोसळावा त्याप्रमाणे शेकडो माकडांनी खाली उड्या घेतल्या. साधारण 5 फुटीच्या माणसा एवढी ती माकडं होती. धनंजय 2 पावलं पुढे झाले. माकडांनी खाली उड्या घेताच आता त्यांच्याबरोबर हातगाईचं युद्ध करावं लागेल हे त्यांनी ओळखलं होतं. माकडाजवळच्या ठासणीच्या बंदुका एकदा झाडल्याबरोबर निकामी झाल्या होत्या. त्यांनी आपलं पिस्तूल झाडलं आणि पुढे सरसावणारं एक धिप्पाड माकड किंकाळी फोडून जागच्या जागी मरून पडलं. छोटू व दासबाबू त्यांच्या उजव्या अंगाला उभे होते. त्यांच्याही हातात पिस्तूल होती. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बोगो एक रणगीत म्हणत उभा होता. शत्रूचा समाचार घ्यायला त्याचा भाला सज्ज होता. माकडं जवळ येऊ लागली, पण पिस्तुलांच्या गोळ्यांनी आणि भोगोच्या भाल्यानं अनेकांना यमसदनास पाठवलं. त्यामुळे रागानं बेभान होऊन पुढे सरसावणाऱ्या माकडांनी थोडी कच खाल्ली. त्याच्यातील एका माकडानं धैर्यानं एकदम छोटूच्या अंगावर उडी घेतली आणि छोटूचा गळा दाबायला सुरुवात केली. पण त्याचवेळी भोगोचा भाला त्याच्या पाठीत खूप असल्यामुळे ते खाली पडून छोटूच्या पायाजवळ मरण पावले. कोणी जागा सोडू नका, धनंजय म्हणाले. छोटू, मी पिस्तूल भरत असताना तू गोळ्या झाडत राहा. तू जर रिकामं झालं की मी गोळीबार करीन. या माकडांनी पूर्वी कधी पिस्तूल बघितलं नसल्यामुळे ते घाबरलेत. त्यांनी झटकन मागे वळून बघितलं. कावेरी पाठीमागे उभी होती. ती घाबरून समोर पसरलेल्या शत्रूकडे बघत होती.
कावेरी, तू खाली बस. आम्ही आता काही पावलं पुढे जाणार आहोत. तू नेहमीप्रमाणे आमच्या पाठीमागे राहा, पण उठून उभी राहू नको. तुला जमेल ना? धनंजयांनी विचारलं. तिनं मानेनच होय म्हणून सांगितलं. ती निधड्या छातीची असल्याबद्दल धनंजयांची खात्री झाली, कारण तिच्या ऐवजी दुसरी जर समोर असती तर भयंकर देखावा बघून ती मूर्छित पडली असती. धनंजय आपल्या जोडीदारांसोबत पुढे सरकले. कावेरी बसूनच पुढे सरकली. त्यांना मागे हटवण्याऐवजी पुढे सरकताना पाहून माकडांनी आणखीन कच खाल्ला. त्यांनी पिस्तुलाचा गोळीबार पूर्वी कधी बघितला नव्हता. जखमी झालेल्या माकडांचे चित्कार आता अधिक भेडसावत होते. ती माकडं तिथून पळून जाण्याच्या विचारात दिसली. पुन्हा झाडावरून आवाज झाला, त्यांना ठार करा. आणि त्याबरोबर काही चमत्कारिक आवाजातील बोलणे ऐकू आले आणि पुन्हा मोठमोठ्याने चित्कार करत माकडं पुढे सरसावली. त्यातील कित्येक माकडं मारो मारो असं म्हणत असलेली धनंजयांनी बघितली. अरे, ही माकडं माणसांपर्यंत बोलू शकतात, दासबाबू म्हणाले. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. माकडांचा हा दुसरा हल्ला फार भयानक होता आणि त्यामुळे धनंजयांसह सर्वांनाच एका मोठ्या शिळेचा आधार घेणं भाग पडलं. ते त्या प्रचंड दगडाच्या आड उभे राहिले. त्यांच्या मागे कावेरी उभी होती. माकडं पुढे येत होती. ती अतिशय चिडलेली दिसत होती. माकडांनी हातातल्या रिकाम्या झालेल्या बंदुका खाली फेकल्या आणि दातांनी आणि नखांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा समाचार घ्यायचं ठरवलं. छोटून आपल्या दोन्ही हातात 2 पिस्तुलं घेतली. पिस्तुलात पुन्हा गोळ्या भरण्याइतकी अवधी मिळण्याची शक्यता नव्हती. दासबाबूंनी माकडांनी टाकलेल्या बंदुकांपैकी एक उचलून घेतली आणि त्या बंदुकाच्या दस्त्यानं त्यांनी कित्येक माकडांना ठार केलं. पण माकडांची संख्या असंख्य असावी असं वाटत होतं. झाडावरून ती सारखी येत होती. बोगो सारखा भाला भुसकून माकडांना ठार करत होता. पण माकडांची एक रांग संपली की दुसरी हल्ला करायला तयार होती. एका धिप्पाड माकडानं धिप्पाड दासबाबूंना खाली लोळवून ते त्याच्या छातीवर बसलं. त्याची नखं आपल्या गळा फोडणार असं दासबाबूंना वाटलं. आपण आता मरणार अशी त्यांची कल्पना झाली. त्यांच्या जोडीदारांना त्यांच्याकडे पाहण्याची सवड नव्हती. ते सर्व प्राणपणाला लावून लढत होते. आणखीन एका माकडानं दासबाबूंवर उडी घेतली. धनंजयांनी ते पाहिलं आणि त्यांनी दासबाबूंच्या सहाय्याला जाण्याचा प्रयत्न केला. पण चहूबाजूनं लढण्याचा त्वेषाने प्रयत्न करत असल्याने त्यांना पुढे पाऊल टाकवेना. दासबाबू आता वाचणं अशक्य आहे असं त्यांना वाटलं. तेवढ्यात एक बार झाला आणि दासबाबूंच्या गळ्याभोवती विळखा गाळणारं माकड उठलून पडलं. त्या बारामुळे दुसरं माकडही दचकलं होतं. त्याला दासबाबूंनी दूर झुकारून देऊन ते उठून उभे राहिले. त्याच्या मानेला झालेल्या जखमातून रक्त वाहत होते. कृतज्ञतापूर्वक त्यांनी आपल्याला कोणी वाचवले पाहण्यासाठी मागे बघितलं तर कावेरीने ती गोळी झाडलेली होती. हे लक्षात येताच त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. कावेरीनं त्यांचे प्राण वाचवले होते. कावेरीजवळ एक छोटंसं पिस्तूल होतं. दासबाबू तिच्याकडे कृतज्ञतेने पाहत असतानाच तिनं पुन्हा एक पिस्तूल झाडलं. दासबाबूंनी दूर झुगारून दिलेलं माकड पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्याच्या बेतात असताना कावेरीनं त्याला ठार केलं. शाबास, दासबाबू म्हणाले. कावेरीनं त्यांच्याकडे बघितलं आणि लाजून तिनं दुसरीकडे मान वळवली. तोच ती घाबरून म्हणाली, ते पहा, ते पहा. पण तिनं दाखवण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण सर्वांनीच ते आश्चर्यजनक दृश्य बघितलं होतं. एका विलक्षण आकृतीनं खाली उडी घेतली होती आणि पळून जाण्याच्या विचारात असलेल्या माकडांना थोपवून धरण्याचा प्रयत्न करत होती. ती आकृती माकडाची नसून मानवी होती. काही चमत्कारिक आवाज काढत ती रागारागानं त्या माकडांना काही सांगत होती. तिला पाहताच माकडं पुन्हा समोरी जायला तयार झाली. तो माणसासारखा दिसत असूनही माणूस आहे की दुसरा काही प्राणी आहे हे पाहणाऱ्याच्या लक्षात येईना. तो भोगोपेक्षाही उंच आणि धिप्पाड होता. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लोंबत होते. केस पिंजारलेले, हात चेहरा धुळीने बरबटलेला, दाढी वाढलेली होती आणि मस्तकावर केस तांबूस रंगाचे होते. त्याचे डोळे निळसर रंगाचे असून डोक्यावरून तो माणूस हुशार असावा असा वाटत होता. तो अकराळ विक्राळ माणूस सरळ कावेरीच्या रोखानं पुढे सरसावला. माकडांनी इतरांना घेरून टाकलं. आपणा संभोवतालच्या माकडांची आपल्या भाल्यानं दाणादाण उडवून भोगो त्वेषानं त्याच्या मार्गात आडवा झाला. पुन्हा घनघोर युद्धाला सुरुवात झाली. धनंजयांनी आपल्या पिस्तुलाचा चाप ओढण्यापूर्वी एका माकडानं दुरून त्यांच्या अंगावर उडी घेतली. पण कावेरीनं आपल्या पिस्तुलानं त्याला लागलीच ठार केलं. धनंजयांनीही मनातल्या मनात तिच्या धैर्याचं कौतुक केलं. भोगो मोठमोठ्याने आपलं गाणं म्हणू लागला होता. त्याचा भाला सारखा तळपत होता. त्याच्या बाजूला दासबाबू माकडांबरोबर अगदी धिक्काराचा लेढा देत होते.
त्या अरण्यमय प्रदेशात आयुष्याची 20 वर्ष घालून चळचळलेल्या आणि शिकवलेल्या माकडांबरोबर लढण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. ते प्रत्येक बंदुकीच्या दस्त्याच्या प्रहाराबरोबर एकेका माकडाला जमीनदोस्त करत होते. बोगो त्याला अडवण्यासाठी पुढे आलेल्या 2 माकडांचे कोथळे फाडून आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या समोर गेला. आता मी तुला ठार करणार आहे, बोगो आपल्या भाषेत म्हणाला. तो भयंकर माणूस खदाखदा हसला. अवाढव्य शरीर असूनही तो माकडांपेक्षाही चपळ होता. त्याचं भयानक हास्य ऐकता लढणारी माकडं बघू लागली. माकडं आणि बोगोचे धनंजय वगैरे सहकारी त्या दोघांकडे स्तिमित नजरेने बघू लागले. ते दृश्य इतके भयानक होते. त्या दोघातील युद्ध दोघा राक्षसांप्रमाणे दिसत होते. बोगोने भाला मारला, पण विद्युल्लतेप्रमाणे त्याचा शत्रू बाजूला झाल्यामुळे नेम चुकला. दोघांनी एकमेकांकडे रागाने बघितले आणि विकट हास्य केले. पुन्हा बोगोने दुसरा भाला उचलला, पण त्यानं भाल्याची नुसती हुलकावणी दाखवली होती. त्यामुळे त्यानं आपल्या शत्रूला सपशेल फसवले. भाला चुकवण्यासाठी तो माणूस चपळेने बाजूला सरत असताना बोगोनं आपल्या लोखंडी पंजात त्याचं नरडं पकडलं. पण त्याच्या प्रतिस्पर्ध्यानं आपली सुटका करून घेतली. पण या खेपेला त्याला दूर होता आलं नाही. दोघे एकमेकाशी झडकडत जमिनीवर जोराने आपटले. त्याचवेळी माकडांनी बाकीच्यांशी लढण्याचे सोडून ती सर्व त्या दोघांकडे धावली. चारी बाजू माकडांनी घेरल्यामुळे बोगो किंवा त्याचा शत्रू धनंजय मंडळींना दिसेना. बोगोच्या बचावासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धनंजय, छोटू आणि दासबाबू बंदुकीचे दस्ते सरसावत पुढे झाले. पण झाडांवर असलेल्या माकडांच्या राखीव सेनेत ते उघड्या जागेवर येताच त्यांच्यावर उड्या मारल्या. त्यामुळे ते तिघेही खाली पडले. कावेरीलाही माकडांनी घेरल्यामुळे ती घाबरून किंचाळू लागली. लढाईत शेवट होणार व वेताळाच्या फौजेचा जय होणार असं दिसू लागलं. पण तितक्यात बंदुकीचे सारखे बार होऊ लागले. माकडे मरून पडू लागली. ते आवाज ऐकून तो विक्राळ माणूस बोगूला सोडून कसा कसा उभा राहिला. त्याच्या खांद्याला एक गोळी चाटून गेली आणि रक्त वाहू लागलं. बोगूला चिपून धरणारी माकडंही गर्भगळीत झाली. हा अचानक हल्ला करणारं कोण हे न समजल्यामुळे ते घाबरले होते. त्याची आतापर्यंत हानी फार झाली होती. पटकोईच्या पर्वताच्या राजानो, चला पुढे व्हा, शत्रूचा धुव्वा ओढा, त्यांना ठार करा, टिकीचे शब्द ऐकू आले. टिकी दूर असलेल्या भोगोच्या सर्व माणसांना घेऊन मैदतीला ऐनवेळी धावून आला होता. भोगोच्या लढाईत पटाईत असलेल्या जंगली लोकांनी चारी बाजू रोखून धरल्या होत्या व त्यातील कित्येक लोक बंदुका झाडत होते. आवेशाने धावत येणारा टिक्की मेलेल्या धिप्पाड वानराला अडखळून खाली पडला आणि त्याचं ओरडणं थांबलं. तो पडल्याबरोबर बेशुद्ध झाला. आपला आता निभाव लागणार नाही हे समजून माकडांनी चित्कार करत झाडांवर उड्या घेतल्या. त्यांचा तो पुढारी भयंकर माणूस पळण्याच्या बेतात असलेला पाहताच धनंजय व बोगो त्याला पकडण्यासाठी पुढे झाले. पण त्यानं उंच उडी मारून झाडाची फांदी पकडली आणि डोळ्याचं पावतं लावण्यापूर्वी तो झाडांच्या फांद्यात गुप्त झाला. जखमी आणि मृत माकडांखेरीज बाकीच्या सर्व शत्रूंनी पळ काढला. पुन्हा झाडं जोराने सळसळू लागली. तो आवाज वेगानं दूर जाताच ऐकू येण्यासा झाला. वेताळाच्या राज्यातील पहिलं युद्ध समाप्त झालं होतं. आपले शत्रू कशा प्रकारचे आहेत हे आता आपल्याला समजलंय आणि वेताळाच्या राज्यातील रहस्याची एक बाजू आता आपल्याला समजली. हे काही कमी नाही, दासबाबू म्हणाले. धनंजयांनी आपल्याबरोबरच्या सर्वांना थोडी माघार घेण्यास भाग पाडलं आणि त्यांनी एका वृक्षलता आच्छादित टेकडीच्या माथ्यावर तळ ठोकला. त्या जागेवरून बसल्या बसल्या चोहीकडचा प्रदेश दूरपर्यंत बघता येत होता. त्या टेकडीच्या भोवती मोकळे मैदान होते. झाडं नव्हती. त्यामुळे शत्रूला अचानक हल्ला चढवण्याची संधी मिळणं शक्य नव्हतं. पहिल्या चकमकीनंतर त्या टेकडीवरच विश्रांती घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. या चकमकीमुळे एक चांगला परिणाम घडून आला होता. तो म्हणजे भोगोच्या सर्व माणसांची भीती आता कमी झाली होती आणि ते उत्साहाने आपसात माकडांबरोबर झालेल्या युद्धाबद्दल बोलत होते. आपण आपल्या सर्व नेत्यांची ऐनवेळी सुटका करू शकलो याबद्दल त्यांना अभिमान वाटला होता. पण त्या ऐनवेळी झालेल्या मदतीचे सारे श्रेय टिकीला होते. त्यानं सर्व योजना ठरवून ती यशस्वीरित्या अंमलात आणली होती. भोगोचा मुख्य प्रधान आपल्या राजाला मोठ्या रसभरीत भाषेत आपण केलेल्या बहादुरीबद्दल सांगत होता आणि भोगो विनयपूर्वक ते ऐकून घेत होता. कारण आपल्या हडकुळ्या प्रधानामुळे आपला जीव वाचला हे तो जाणून होता. धनंजयांनी मुद्दामून एका मृत माकडाला उचलून आणले होते व ते त्या माकडाच्या शवाचं निरीक्षण करत असताना छोटू कुतूहलाने त्यांच्याजवळ उभा होता. हे माणसांप्रमाणे दिसत असलं तरी माकडं यात काही शंका नाही.
अशा प्रकारची माकडं या जंगलात काही ठिकाणी आढळतात असं मी पूर्वी वाचलं होतं, धनंजय म्हणाले. पण बाबूजी, माकडानं माणसांप्रमाणे बंदुकीचा उपयोग करावा हे चमत्कारिकच आहे. चमत्कारिक असलं तरी ते असंभवनीय नाही. आफ्रिकेत गोरीला माकडं आढळतात. त्याप्रमाणे ही एक जात आहे. माकडं फार बुद्धिमान असतात. त्याला चांगलं शिकवल्यास ते माणसाप्रमाणे अनेक कामं करणं शक्य आहे. पण बाबूजी, ती माकडं माणसांप्रमाणे बोलत होती. ती मारो मारो असं म्हणत असताना मी ऐकलंय. तो त्यांचा पुढारी, तो काही या माकडाप्रमाणे नव्हता, दासबाबू मध्येच म्हणाले. नाही, त्यानंच या माकडांना तयार केलं असावं, धनंजय म्हणाले. पण तोही दिसायला जनावरासारखाच होता. कित्येक वेळा तर तो माकडाच्या भाषेतच बोलत होता, दासबाबू म्हणाले. धनंजय, आपण ज्याचा शोध करत आहोत तो प्रोफेसर बाली तर हा नसेल ना? धनंजय काही बोलण्यापूर्वी कावेरीचा आवाज आला. नाही, तो माणूस वेगळा होता. तो प्रोफेसर बाली असणं शक्य नाही. चकमक संपल्यानंतर बेशुद्ध कावेरीला त्या टेकडीवर उचलून नेण्यात आलं होतं. आतापर्यंत तिच्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. कावेरी आता उठून बसली. धनंजय तिच्याजवळ गेले आणि विचारलं, कावेरी, प्रोफेसर बाली तुझ्या परिचयाचे आहेत का? पण तिनं त्यांना उत्तर न देता ती दुसरीकडे बघू लागली. कावेरी, तू आमच्यावर विश्वास टाकायला हवा, धनंजयाने तिला सांगितलं. तुला बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण करावं लागेल. तू इथे का आली, इथे येण्याचा हेतू काय, वगैरे वगैरे. होय, माझं महत्वाचं काम आहे, कावेरी आपलं तोंड झाकत म्हणाली. मला माझ्या बरोबरीच्या लोकात मान वर करून जगता यावं म्हणून मी इथे आली आहे, असं म्हणून ती हुंदके देत रडू लागली. आम्ही सर्व एकाच संकटमय परिस्थितीत सापडलो आहोत. आपण सर्वांनी एकमेकांना मदत केल्यास आपण वेळ निभावता येईल. पण एका बाबतीत तुम्ही मला मदत करू शकाल. कोणत्या? तुम्ही सर्व परत जा. ताबडतोब या प्रदेशातून निघून जा. तुम्ही येथे आला होतात, इथं जे काही पाहिलं ते सर्व विसरून जा. असं तुम्ही केलं तरच मला मदत होणार आहे. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, विस्मयाने धनंजय म्हणाले. आम्ही जर परत गेलो तर तू काय करशील? मी एकटीच पुढे जाईन. एकटीच? अगं मूर्खपण आहे. मी एकटीच इथपर्यंत आली ना, तिनं विचारलं. ते खरं, पण आता त्यासाठी तुला आमच्यापैकी एका माणसाची मदत घ्यावी लागेल. त्यानं मार्गदर्शन केलं, तुला खाण्यापिण्याची सोय केली, म्हणून तू इथपर्यंत येऊ शकलीस, रागानं धनंजय म्हणाले. धनंजय, तिला इतके कठोर वागू नका, बाजूलाच बसलेले विश्रांती घेत पडलेले दासबाबू म्हणाले. तिला सत्य ऐकवलं पाहिजे, धनंजय रागाने म्हणाले. तिला आपण इथपर्यंत का आलो हे सांगावं लागेल. माणसाच्या मूर्खपणाची काहीतरी सीमा असली पाहिजे. कावेरीनं जमिनीवर पुन्हा अंग टाकलं आणि ती रडू लागली. धनंजयांनी आणखीन कित्येक गोष्टीबद्दल विचार करायचा होता. ते तिला तिथून सोडून दूर झाले आणि सर्व दिवस त्यांनी तिथेच काढला. अंधार पडू लागला तेव्हा धनंजय जास्त चिंताग्रस्त झाले. रात्री शत्रूचा हल्ला होण्याची भीती होती. पण कावेरीला फणफणून ताप भरून ती सारखी त्या लहरीत बडबडत होती. त्याचप्रमाणे दासबाबूंच्या मानेवरच्या जखमांना सूज येऊन त्यांना ताप चढला होता. त्यामुळे धनंजय गोंधळून गेले होते. बाबूजी, आता काय करायचं? ही भानगड कशी निस्तरायची? छोटू म्हणाला. त्यानं कावेरीला हात लावून ताप बघितला. बाबूजी, ताप बराच आहे. खरं म्हटलं तर ती अशी यापूर्वी जरी कशी पडली नाही हे आज नवल होतं. विलक्षण पोरगी दिसते. ती सारखी कसली तरी चिंता करते आणि त्यामुळे मस्तकावर परिणाम होऊन ती बडबड करते, धनंजय म्हणाले. बाबूजी, हे प्रकरण इतकं रहस्यमय असेल असं मला वाटलं नव्हतं. वेताळाचं राज्य म्हणून अशी काही जागा असेल याची कल्पना नव्हती. पण आता ते सत्यसृष्टीत अवतरलंय. वेताळाचं राज्य आहे, वीज खळवलेली काटेरी ताराचं कुंपण आहे, माणसांप्रमाणे वागणारी माकडं आहेत. आता बाकीचं पाहायला मिळतंय की काय ते बघितलं पाहिजे. छोटू, तुला अद्याप बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत, धनंजय म्हणाले. पण सध्या भविष्य काळाबद्दल विचार न करता वर्तमान काळाकडे तू नजर ठेवलीस तर बरं होईल. ठीक आहे, छोटू हसून म्हणाला. सध्या या कावेरीला मदत करणारा कोण याचा मी विचार करतोय. त्यानं बाजूला झोपलेल्या दासबाबूंकडे बोट दाखवलं. धनंजयांनी नकारात्मक मान हलवली. त्यांच्या बाजूला झोपलेल्या टिकीकडे अर्थपूर्ण नजरेने बघितलं. टिकी? आश्चर्याने छोटू म्हणाला. मला तसं वाटतंय. शिलाँगमधील हॉटेलात आपण मुक्काम केला होता. त्याबरोबर रात्री कावेरी बरोबर टिकी आपल्या भयंकर हिंदी भाषेत बोलताना मी बघितला होता. त्यानंतरच्या प्रवासात एखाद्या अपराधी माणसाप्रमाणे टिकीची मुद्रा दिसते असं मला आता आठवतंय. त्यानं हा अपराध केला आहे, तरी पण त्यानं ज्या प्रकारे आपल्या सर्वांचे प्राण वाचवले ते बघता आपल्याला त्याला क्षमा करणं योग्य होईल.
टिकी, त्यांनी हळूच हाक मारली. काय? घोंगडी बाहेर डोकं काढत टिकीने हळूच विचारलं. कावेरीनं मार्गदर्शन करण्यासाठी तुला किती पैसे दिले? मी तिच्या पैशाला स्पर्श केला नाही. पण टिकीला आपण आता बोलण्यात फसलो हे लक्षात येऊन तो म्हणाला. धनंजय हसून म्हणाले, टिकी, तू आता शांत झोप घे. तिला जर तू मदत केली नसती तर ती जिवंत राहणं शक्य नव्हतं. पण अन्न चोरण्याचा मात्र गंभीर गुन्हा तो केला. साहेब, ते खरंय, टिकी तोंड वाईट करत म्हणाला. पण ती रडायला लागली त्यामुळे मला दया आली. बरं ठीक आहे, तू झोप आता. बाबूजी, हे चमत्कारिक आवाज कसले ऐकू येत आहेत? छोटू उठून कानोसा घेत म्हणाला. निरनिराळ्या प्रकारचे आवाज येत होते. बाबूजी, आवाज कसलेत? ते आता कोडे सोडवावे लागेल, धनंजय म्हणाले. त्यांनी ते आवाज आधी ऐकले होते. आणि तो माणूस म्हणजे प्रोफेसर बाली तर नव्हे ना? छोटूनं विचारलं. मला त्याबद्दल शंका आहे. त्या माणसाच्या हातापायाची बोटं फार लांब होती. लहानपणापासून त्यानं आपलं आयुष्य जंगलात घालवलं असावं. प्रोफेसर बाली नाहीसे झाले तेव्हा 40च्या घरात होते. ते नाहीसे झाल्याला आता 18 वर्ष झाली आहेत. म्हणजे सध्या ते 60च्या घरात असणार. पण त्या माणसाची दाढी जरी वाढलेली होती तरी तो तरुण असावा असा माझा तर्क आहे. छोटू, अद्याप आपण यातल्या रहस्याच्या बाहेरची बाजू बघितलेली नाही. पण काहीतरी कारस्थान तिथे शिजत आहे यात शंका नाही. तो तरुण त्या जंगलातच वाढला असेल आणि त्यानं त्या माकडांना शिकवलं असेल. पण काटेरी तारात वीज खेळवण्याचं काम खचित त्याचं नाही. तेव्हा त्याच्याशिवाय आणखीन कोणीतरी हुशार माणूस या कारस्थानाची सूत्र हलवत असला पाहिजे हे उघड आहे. याच माणसाला आपण शोधून काढलं पाहिजे. धनंजयांनी वळून बघितलं, तो छोटूला झोप लागली होती. पण त्यांनी झोपून चालल्यासारखं नव्हतं. आता सर्वत्र शांत होतं. या शांत वेळी जरी शत्रूने हल्ला केला नाही तरी याच वेळी रानातील हिंस्त्र श्वापद भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात हे त्यांना माहीत होतं. छोटू नीट झोपल्यानंतर त्यांनी कावेरीकडे बघितलं. तिला आता शांत झोप लागली होती आणि तापही बराच ओसरला होता. दासबाबूंना घाम सुटलेला पाहताच त्यांनी समाधानाचा निश्वास सोडला. सकाळपर्यंत दासबाबूंना बरं वाटेल असं त्यांना वाटलं. नंतर ते पाऱ्यावर चहूबाजूला बसवलेल्या माणसांची पाहणी करत भोगोकडे गेले आणि आपण त्याची जागा घेऊन त्याला विश्रांती घ्यायला सांगितलं. भोगोचा चेहरा नाराज दिसत होता. धनंजयांनी खूप आग्रह केल्यानंतर तो आपल्या जागेवरून उठला. तो नाराज का ते धनंजयांना समजेना. पहाटेच्या सुमारास भोगोनं त्याची जागा घेतली आणि त्यांनी पथारीवर अंग टाकले. सकाळी ते उठल्याबरोबर छोटूनं त्यांना बातमी सांगितली. कावेरी कुठेतरी नाहीशी झाली होती.